यहाँ गुलबर्गा जिला में 2 अक्टूबर से अलग अलग किसान संगठन, कार्मिक संगठन और दलित संगठनों से आंदोलन चलते हुए आज बंद का ऐलान किया गया था। बंद के लिए हम निमित्त मात्र है, लेकिन ये जन आंदोलन हो बन के पूरे दुकानदार, व्यापारी, अड़द व्यापारी, किराना व्यापारी ये सभी अपने मर्जी से बंद में शामिल हो चुके हैं। इसकी वजह, खास वजह बोलता हूँ मैं, यहाँ पे अनाज का कमी पड़ने के बाद में बाहर से अनाज ला सकते, हो सकता है पानी का कमी पड़ने से बाहर से पानी ला सकेंगे। ओजोन कम हो चुका है और कार्बन बढ़ चुका है, 6 गुना कार्बन बढ़ चुका है। आप ऑक्सीजन कहाँ से लाओगे इस देश में? मैं मोदी जी से पूछना चाहता हूँ, यही क्या आपका देशभक्ति? मोदी जी, आप दंगे लगाने में व्यस्त हो, दंगेखोर संगठन के परेड में व्यस्त हो। एक भी काम देश हित का नहीं किया, वो देशभक्ति बन गए। एक भी काम देश हित का नहीं किया, देश जलाने का काम किया। उस संगठन के तुम साथी हो तो देश का भला क्या करोगे? केंद्र सरकार से कोई प्रतिनिधि यहाँ पर नहीं आया, राज्य सरकार से सीएम साहब आए, देख के चले गए। तुरंत किसानों के अकाउंट में, हर एक के अकाउंट में कम से कम 50-50 हज़ार रुपया तो डालते। आज एक्कर को 20 हज़ार रुपया जो रब्बी का पेरावा है उसके लिए खर्चा होता है। वो पैसे कहाँ से देंगे? किसान के जेब में पैसा ही नहीं है, मार्केट में कहाँ से आएंगे वो? ये तमाम सोच के ये आंदोलन शुरू हो चुका है। ये आज आंदोलन खाली हमारा संगठनों का आंदोलन नहीं बनते हुए देश के 140 करोड़ लोगों का आंदोलन बन चुका है। जो स्थिति गति नेपाल की बन चुकी थी, जो स्थिति गति श्रीलंका की बन चुकी थी, यहाँ पे हो सकता है आप लोग ध्यान नहीं देने के बाद में देश छोड़ना पड़ेगा। नेता लोग, जो करप्ट नेता लोग है, वैचारिक करप्शन है, आर्थिक करप्शन है, ये तमाम लोगों को देश छोड़ना पड़ेगा। आपकी हालत आप बना चुके हैं, देश बर्बाद कर चुके हैं, अभी कुछ बचा नहीं है बर्बादी के लिए। ऐसे परिस्थिति में लोग रास्ते पे उतर आए हैं। एक तो तुरंत परिस्थिति में किसानों को एक्कर को 25 हज़ार रुपया मुआवजा देना चाहिए। दूसरा, बच्चों की फीस भरने के लिए पैसे नहीं है, तमाम एजुकेशन के लिए गए हुए बच्चों का फीस माफ़ करना चाहिए। तीसरा, कर्जा देने के हालात में देश का कोई भी कर्जदार नागरिक जो है, किसान रहने दो, चाहे मजदूर रहने दो, चाहे माइक्रो फाइनेंस से लिया हो, चाहे बैंक से लिया हो, सोसाइटी से लिया हो, आप खर्चे के लिए पैसा दिए, उनके प्रगति के लिए पैसा नहीं दिए, उनके उन्नति के लिए पैसा नहीं दिए। 10-20 हज़ार, 30-40 हज़ार में कोई व्यवसाय शुरू कर सकता है? माइक्रो फाइनेंस वाले पूरा लूटा हुआ जो इसका पैसा है, उद्योग खातिर का पैसा लूटे हुए जो लोग हैं, एमएलएओं के आगे पीछे घूमने वाले, आज माइक्रो फाइनेंस डाल के गली गली में जाके जो कर्जा वसूलने के लिए लोग आत्महत्याएं कर रहे हैं। ये तमाम चीज़ों के ऊपर ध्यान देने की जरूरत है। आप नालायक बन चुके हैं, सरकार चलाने के लायक नहीं बचे। झूठ पे झूठ बोल के लोगों को रास्ता भटका रहे, रास्ता भटका के छोड़ रहे नहीं, लोगों को आपस में लड़ाने का जहर भर रहे। हिंदू मुस्लिम लड़ेंगे, बैकवर्ड ब्राह्मण लड़ेंगे, हिंदू दलित लड़ेंगे। ये क्या देश बना चुका है? आप कल जो यहाँ पे परेड हुआ, हिंदुत्व बोलते हैं। हिंदुत्व मतलब एक ब्राह्मण भगवान और बाकी सब के उसमें हिंदू में जो शामिल है उनके गुलाम, उनकी सेवा के लिए। वाह रे वाह, हिंदुत्व का देश बनाने जा रहे, बाकी सब गुलाम, एक ब्राह्मण भगवान बैठे बैठे कुछ नहीं करेगा। वो खेत में काम करता है क्या? नहीं। फैक्ट्री में काम करता है क्या? नहीं। कहीं रिक्शा चलाता है क्या? नहीं। फिर जीते कैसा है? झूठे मंत्र बोल के लोगों को फंसा के जीने वाले लोग आज देश चलाने के लिए बैठे हैं। इनको हकाल देना चाहिए, लोगों को गुमराह कर रहे हैं, दंगे फसाद कर रहे हैं। हमारे पुलिस भाई, मिलिट्री भाई 2-2 महीना जहाँ पे वो दंगा फैलाते हैं ना, 2-2 महीना तक बूट का डोरी खोल नहीं सकते, 24 घंटा रोड पे रहना पड़ता। क्या स्थिति बना चुके हैं इस देश का? हाँ, देश बांधोगे आप? देश बेच रहे हो मोदी जी। रेलवे बेचा, हाँ, सड़कें बेची, पानी बेचा, क्या बेचोगे? और हवाई अड्डे बेचे। ये तमाम बेच के देश में महंगाई बढ़ चुकी है, देश निरुद्योग बन चुका है, उत्पादन घट गया है सभी तरीके से। देश के ऊपर आप लाखों करोड़ यानी कर्जा बढ़ा चुके हैं।
10 गुना कर्जा बढ़ा चुके हैं। ये 10-11 साल में जो आपके हाथ में देश आने से पहले जितना कर्जा था उससे 10 गुना कर्जा बढ़ा चुके हैं। वो कर्जा लिया हुआ पैसा किसको खर्चा किए भाई? ये तमाम सोचने के बाद में ये किसानों को लेकर सरकार से आपकी क्या मांगे है? ये देखिए, वो जोन घट गया है। ऑक्सीजन बढ़ाना है तो किसानों के खेत में झाड़ लगाना पड़ता है। झाड़ वो लगाए कि जो किसान को उत्पादन दे। उत्पादन शुरू होने तक खर्चा सरकार करने की जरूरत है, क्योंकि किसान के पास आज 4-5 महीने का पीक लेना है तो कर्जा निकालना पड़ रहा है। नहीं ले सकते हो। इसके वजह यानी वो उत्पादन तक नहीं बढ़ सकते किसान। ये इंटरनेशनल पॉलिसी क्या किसान के हाथ में कि खेती छीनने की पॉलिसी है। खेती को क्या बोलते हैं, बिना उपज का बर्बाद करके छोड़ने के रास्ते पे ला चुके हैं। इसके लिए किसान को मजबूत करना है तो गारंटी उत्पादन आने वाले जो पेड़ पौधे हैं वो लगाने की जरूरत है। उनको पानी की व्यवस्था सरकार, हर खेत को पानी, हर हाथ को काम मिलने की योजना सरकार बनाना चाहिए। उसका गाइडलाइन बन चुका है। आपका नाम बोलिए। मेरा नाम मौला मुल्ला, अखिल भारत का किसान सभा का राज्य कार्याध्यक्ष। ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಹೇಳಿ ಧಿಕ್ಕಾರ, ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಹೇಳಿ ಧಿಕ್ಕಾರ, ಬೇಕು ರೈತರಿಗೆ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಪರಿಹಾರ ನೀಡಲೇಬೇಕು. ರೈತರಿಗೆ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಪರಿಹಾರ ನೀಡಲೇಬೇಕು. ರೈತರ ಬಗ್ಗೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರ ಸರ್ವಾಧಿಕಾರ ಇತ್ತ ನೋಡಪ್ಪ ಹಿಂದಿನ ಕಾಲದ ಎಕರೆಗೆ 25,000 ಘೋಷಿಸಿ ಎಕರೆಗೆ 25,000 ಘೋಷಿಸಿ ಮಳೆಗೆ ಬಿದ್ದಂತ ಮನೆಗಳನ್ನು ಪುನರ್ನಿರ್ಮಿಸಿ ಬಂದ್ ಕರೋ. ಸರ್, ಕಲಬುರಗಿ ನಗರದಲ್ಲಿ ಅಕ್ಟೋಬರ್ 2ರಂದು 12-13 ಹಿಡಿದು ಧರಣಿ ಸತ್ಯಾಗ್ರಹ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೆವು ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ಕಚೇರಿ ಎದುರುಗಡೆ. ಕಂದಾಯ ಇಲಾಖೆ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಏನರ ಸ್ಪಂದನೆ ಮಾಡಬೇಕಾಗಿತ್ತು ಹೋರಾಟಗಾರರಿಗೆ. ಯಾವುದೇ ಸ್ಪಂದನೆ ಮಾಡದಿರೋದನ್ನು ಖಂಡಿಸಿ ಸರ್ಕಾರದ ಕೇಂದ್ರ ಮತ್ತು ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರ ಎರಡೂ ನೀತಿಗಳನ್ನು ಖಂಡಿಸಿ, ಯಾಕಂದರೆ ಕೇಂದ್ರ ಸಚಿವರು ಮತ್ತು ಪ್ರಧಾನಿಯವರು ದೇಶದಲ್ಲಿ ಇದ್ದಾರೋ ಇಲ್ಲ ಅಂತೇಳಿ ನಮಗೆ ಕಾಣಿಸ್ತಾ ಇದೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಆಕಳ ಬಗ್ಗೆ, ದನಗಳ ಬಗ್ಗೆ, ಮನುಷ್ಯರ ಬಗ್ಗೆ ದಿನವಿಡೀ ಪತ್ರಿಕೆ, ಟಿವಿ ಮಾಧ್ಯಮ ಬರೀ ಮಾತಾಡೋದಷ್ಟೇ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದೆವು. ಎಲ್ಲರೂ ಸತ್ತು ನಡೆದವರಲ್ಲಿ ಸಾಲ ಸುಳಿದ ಕಷ್ಟದಾಗರ ಇವ್ರು ನೆರವಿಗೆ ನೀವು ಬರ್ರಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಬೇರೆ ಬೇರೆ ದೇಶ ಬಗ್ಗೆ ನಮ್ಮ ಪ್ರಧಾನಿಗಳು ಮಾತಾಡ್ತಾ ಇರ್ತಾರೆ. ಯಾಕೆ ಯಕ್ಷ ಪ್ರಶ್ನೆ? ಆತ್ಮಹತ್ಯೆಗಳು ಸರಣಿ ಆತ್ಮಹತ್ಯೆ ನಡೀತಿವೆ. ಎಲ್ಲ ಮನೆಗಳು ಬಿದ್ದೋಗಿವೆ, ಹಳ್ಳಿಗಳ ಬ್ರಿಡ್ಜ್ಗಳು ನೀರು ಬಂದು ಹಳ್ಳಿಗಳು ಮುಳುಗಿ ಹೋಗಿಬಿಟ್ಟಿವೆ. ನಿಮ್ಮ ಕೇಂದ್ರ ತಂಡ ಇದೆ ಅಥವಾ ಇಲ್ಲ ಅಂತೇಳಿ ಯಕ್ಷ ಪ್ರಶ್ನೆ ನಮ್ಗೆ ಕಾಡ್ತಾ ಇದೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ವಿಪತ್ತು ನಿರ್ವಹಣೆ ನಾವು ಮಾಡ್ತೇವೆ, ದುಡ್ಡು ಪರಿಹಾರ ಘೋಷಣೆ ಮಾಡ್ತೇವೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀರಿ. ನೀವು ಇಲ್ಲಿವರೆಗೆ ಭಾಗಕ್ಕೆ ಇಷ್ಟು ಕಷ್ಟದಲ್ಲಿದ್ದರೂ ನೀವು ಇಲ್ಲಿ ಬರ್ಲಿಕ್ಕೆ ನಿಮ್ಗೆ ಪುರುಸೊತ್ತಿಲ್ಲ ಅಂದರೆ ಯಾವ ಅರ್ಥಕ್ಕಾಗಿ ನೀವು ದೇಶದ ಸಚಿವರು ಇದ್ದೀರಿ ಅಂತೇಳಿ ಯಕ್ಷ ಪ್ರಶ್ನೆಗೆ ನಾವು ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಇಲ್ಲಿ ಮನುಷ್ಯರು ಸಹಿತ ಇದ್ದಾರೆ, ದನಗಳು ಸಹಿತ ಇದ್ದಾವೆ, ಪ್ರಾಣಿಗಳು ಸಹಿತ ಇದ್ದಾರೆ. ಶಾಲಾ ಕಾಲೇಜು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ಫೀಸ್ ಕಟ್ಟಲಾರದೆ ಅವರು ಸಹಿತ ಸಾಲು ಸುಳ್ಳು ದಿನವಿಡೀ ಒಂದೊಂದು ಕಲಬುರಗಿ ಜಿಲ್ಲೆಯಿಂದ 100 ಜನ ರೈತರು ಆತ್ಮಹತ್ಯೆ ಮಾಡ್ಕೋತಾರೆ. ಇಂಥ ಕಷ್ಟಗಳು ನೀವು ಯಾಕೆ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀರಿ? ನಿಮ್ಗೆ ಕಾಣೋದಿಲ್ಲ. ನೀವು ಟಿ ವಿ ಮಾಧ್ಯಮದ ದಿನವಿಡೀ ಬರ್ತಾನೆ ಇದೆ. 90 ದಿವಸ 3 ತಿಂಗಳ ಸತತ ಮಳೆಯಿಂದ ಎಲ್ಲ ಕೊಚ್ಕೊಂಡು ಹೋದ್ರು. ಒಂದು ನಯ ಪೈಸೆನೂ ಇಲ್ಲಿ ತನಕ ಕೇಂದ್ರ ರಾಜ್ಯ ಎರಡು ಪರಿಹಾರ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ಬ್ಯಾಂಕ್ ಸಾಲ ಮನ್ನಾ ಆಗಬೇಕು. ಕಡ್ಡಾಯವಾಗಿ ಎಕರೆಗೆ 25,000 ಪರಿಹಾರವನ್ನು ಕೊಡಬೇಕು. ರಸ್ತೆಗಳು, ಬ್ರಿಡ್ಜ್ಗಳು, ಹಳ್ಳಿಗಳ ಶಾಲಾ ಮಕ್ಕಳು 5-5 ಕಿಲೋ 10 ಕಿಲೋಮೀಟರ್ ನಡೀತಾ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. PW ಅಧಿಕಾರಿಗಳು ಎಲ್ಲ ಕಣ್ಮುಚ್ಚಕ್ಕೆ ಕುಂದ್ರ. ಒಂದು ಟ್ರ್ಯಾಕ್ಟರ್ JCB ಹಚ್ಚಾರ, ಒಂದು ಟ್ರ್ಯಾಕ್ಟರ್ ಮಣ್ಣು ಹಾಕಿದ್ರೆ ರೋಡ್ ಬಸ್ ಹೋಗ್ತಾವ, ಕಾರ್ಗಳು ಓಡಾಡ್ತಾವ. ಯಾರು PW ಅಧಿಕಾರಿಗಳು ಮಾಡುತ್ತಾ ಇರಲ್ಲ, ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯತ್ ಮಾಡುತ್ತಾ ಇರಲ್ಲ. ಕೊಳಕು ಹೊಲಸು ನೀರು ಕುಡಿತಾ ಇದ್ದಾರೆ ರೈತರು. ಭೀಮಾ ನದಿ ದಂಡೆಗೆ ಹೋದ್ರೆ ಎಲ್ಲಿನೂ ಸ್ವಚ್ಛ ನೀರೇ ಸಿಗ್ತಾ ಇಲ್ಲ. ಸ್ವತಂತ್ರ ಸಿಕ್ಕ ನಮಗೆ 75 ಸ್ವಚ್ಛ ನೀರು ಈ ಸರ್ಕಾರಗಳಿಗೆ ಕುಡಿಸೋಕ್ಕಾಗಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ನೀವೆಲ್ಲ ಜನ ವಿರೋಧಿ, ರೈತ ವಿರೋಧಿ, ಕಾರ್ಮಿಕ ವಿರೋಧಿ ಸರ್ಕಾರ ನೀವು ಇದ್ದೀರಿ ಅಂತೇಳಿ ಎಚ್ಚರಿಕೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಹಾಗಾಗಿ ತಕ್ಷಣ ಸರ್ಕಾರ ನಿಮ್ಮ ರೈತರ ಬಗ್ಗೆ ಕಾಳಜಿ ಕಕ್ಕಲತ್ತಿತ್ತಂದ್ರೆ ಪರಿಹಾರಧನ ಘೋಷಣೆ ಮಾಡಲೇಬೇಕಂತ ಇವತ್ತು ಹೋರಾಟ ಮುಖಾಂತರ ನಾವು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ನೀವು ಘೋಷಣೆ ಮಾಡಿದ್ರೆ ಮತ್ತೆ ಎಲ್ಲ ತಾಲೂಕು ನೀವು ಏನು ಸಚಿವರು ಕಲಬುರಗಿ ಬಂದಂದ್ರೆ ನೀವು ಮುತ್ತಿ ಹಾಕೋದು ಭಾಳ ದೂರ ಕಾಲವಿಲ್ಲ. ಹೀಗಾಗಿ ಇನ್ನೂ ಭಾಳ ಲೇಟ್ ಆಗಿಲ್ಲ. ಈಗಾದರೂ ಪರಿಹಾರಧನ ಹಾಕಿ ಘೋಷಣೆ ಮಾಡಿ, ಕಡ್ಡಾಯ ತುರ್ತು ಪರಿಸ್ಥಿತಿ ಹೇರಿ ಹಸಿ ಬರೋ ಒಂದು ಘೋಷಣೆ ಮಾಡಿ ಪರಿಹಾರಧನ ಹಾಕಲೇಬೇಕಂತ ನಾನು ಒತ್ತಾಯಿಸ್ತಿದ್ದೇನೆ ಸರ್.
ಕಲಬುರಗಿ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ತೊಗರಿಯ ನಾಡು ಹಸಿ ಬರಗಾಲ ಘೋಷಣೆ ಮಾಡಬೇಕು, ರೈತರ ಸಾಲ ಮನ್ನಾ ಮಾಡಬೇಕು, ರಾಷ್ಟ್ರೀಯ ವಿಪತ್ತು ತುರ್ತು ಪರಿಹಾರ ಪ್ರತಿ ಎಕರೆಗೆ 25,000 ರೂಪಾಯಿ ಕೊಡಬೇಕು, ಮತ್ತು ಮುಳುಗಡೆ ನದಿಗಳ ನೀರಿನಿಂದ ಮುಳುಗಡೆ ಪ್ರದೇಶ ಪ್ರವಾಹ ಸಂತ್ರಸ್ತರಿಗೆ ಶಾಶ್ವತ ಪರಿಹಾರ ಕೊಡಬೇಕು, ಹಿಂಗಾರು ಬಿತ್ತನೆಗಾಗಿ ಬೀಜನ ಗೊಬ್ಬರನ ಉಚಿತವಾಗಿ ಕೊಡಬೇಕಂತೇಳಿ ಕಲಬುರಗಿ ಬಂದನ್ನು ಕರೆ ಕೊಟ್ಟಿದೆ. ಎಲ್ಲ ಸಂಘಟನೆಗಳ ಒಳಗೊಂಡು ನಡೆಸ್ತಕ್ಕಂಥ ಈ ಬಂದು ಮಧ್ಯಾಹ್ನ 11 ತನಕ ಈ ಬಂದನ್ನು ನಡೆಸಿ ಆನಂತರ ಅಲ್ಲಿಂದ 12 ಗಂಟೆಗೆ ನೆಹರು ಗಂಜ್ ನಗರೇಶ್ವರ್ ಸ್ಕೂಲ್ದಿಂದ ರೈತ ಕಾರ್ಮಿಕರ ದಲಿತರ ಒಟ್ಟಾಗಿ ಒಂದುಗೂಡಿ ಕನ್ನಡ ಪರ ಸಂಘಟನೆಗಳು ಒಂದುಗೂಡಿ ವ್ಯಾಪಾರಸ್ಥರು ಒಂದುಗೂಡಿ ಬೃಹತ್ವಾದಂಥ ಮೆರವಣಿಗೆ ಬಂದು ಜಗತ್ ಸರ್ಕಲ್ನಲ್ಲಿ ಸಭೆ ನಡೆಸಿ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಆಗ್ರಹ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ.